सर्जा राजा. सर्जा राजा. मला खूप भूक लागली आहे, मला जेवायला वाढ. अगं हिराबाई, मी खूप दमलोय, मी आता झोपतो, तू पण झोप. जेवण करून माणिक आणि हिराबाई दोघेही झोपी गेले. मध्यरात्री त्या ठिकाणी एक चोर आला आणि त्या चोराने एक बैल चोरी केला. सकाळी माणिक झोपेतून उठला, इकडे तिकडे पाहू लागला. त्याला एकच बैल दिसला. तो इकडे तिकडे शोधू लागला, पण त्याला कोठेही बैल सापडला नाही. त्याने हिराबाईला सांगितलं, अरे, एक बैल कुठे गेला? अगं हिराबाई, काय झोपलीयस? आपला बैल चोरीला गेलाय. ही बैलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. खूप शोधूनही त्यांना बैल सापडला नाही. आपण बैल बाजारात आपला बैल शोधूया. दोघेही बैलाचा शोध घेण्यासाठी बैल बाजारात निघाले. दोघेही बैल बाजारात पोहोचले आणि त्यांनी बैलाचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि अचानक हिराबाई ओरडली, हा पहा आपला बैल. हा आमचा बैल आहे. नाही नाही, हा माझाच बैल आहे. हा आमचा बैल आहे. नाही, हा माझाच बैल आहे. सांग, बैलाचा कोणता डोळा आधू आहे? उजवा. डावा. बैलाचा एकही डोळा आधू नाही. हा बैलाचा कोणताही डोळा आधू नाही. हा आमचाच बैल आहे. हॅलो, पोलीस स्टेशन. आमचा बैल चोरीला गेला आहे, लवकर या. पोलीस लवकर त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी चोरांना पकडले. माणिक आणि हिराबाई बैलाला घेऊन घरी आले.